गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बऱ्याचदा आपण आपल्या संवादातून बोलत असतो, मी गावाला जाणार आहे, ती कामाला येणार आहे, महेश मला मदत करणार आहे, माझे वडील शहरात जाणार आहेत, माझी आई कामाला जाणार आहे, माझी मुले शाळेत जाणार आहेत. तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीत कशी बोलू शकतो? अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी नेमका इंग्रजीमध्ये काय पॅटर्न आहे, हे आज आपण शिकणार आहोत. अशा प्रकारची हजारो वाक्य आपण अतिशय सोप्या पद्धतीने न अडखळता, कोणत्याही समस्येला सामोरे न जाता इझिली व सोप्या पद्धतीने आपण शिकू शकतो. तर अशा प्रकारची वाक्य बनवण्यासाठी मी सांगत असलेला पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. तुम्हाला 100% ग्वाही देतो, तुम्ही हजारो वाक्य तयार करणार. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचा आहे. तो कर्ता आय, ही, शी, इट, यू, वी, दे किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव असू शकतं. त्याच्यानंतर आपल्याला इज घ्यायचा आहे. आय एस इज. या इज नंतर गोइंग टू हा शब्द घ्यायचा आहे. आणि या गोइंग टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर वर्ड्स. आता वर्ड्स मी का म्हटलेलं आहे की वाक्यातील उर्वरित शब्द. बरोबर? त्याला RPS देखील आपण म्हणू शकतो. रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. राईट? तर बघा, सूत्र जर आपलं एकदा लक्षात आलं असेल, हे सूत्र म्हणजे जे पॅटर्न, या पॅटर्ननुसार वाक्य बनतात. लक्षात घ्या. आता पहिलं वाक्य आहे, ही इज गोइंग टू स्टडी हार्ड फॉर द एक्झाम. तो परीक्षेसाठी खूप अभ्यास करणार आहे. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट जर समजला आपण तर ही आहे. मी सब्जेक्ट नंतर इज घ्यायला लावलं होतं, इज पण आहे या वाक्यात. मी इज नंतर गोइंग टू सांगितलं होतं, गोइंग टू देखील आहे. गोइंग टू नंतर V1 म्हणजे काय, स्टडी. हे क्रियापदाचं V1 आहे. आणि हार्ड फॉर द एक्झाम हे वर्ड्स आहेत, उर्वरित शब्द आहेत. मग गोइंग टू हा जो शब्द आहे, हा गोइंग टू शब्द की भविष्यात काहीतरी होणार आहे, भविष्यात काहीतरी घडणार आहे, भविष्यात काहीतरी आपण करणार आहोत, भविष्यात एखादी गोष्ट आपल्याला जमणार आहे, हे दाखवण्यासाठी वापरतात. म्हणून वाक्य काय आहे बघा, ही इज गोइंग टू स्टडी हार्ड फॉर द एक्झाम. तो परीक्षेसाठी खूप अभ्यास करणार आहे. त्याने अजून अभ्यास केलेला नाही. इवन त्याने अभ्यासाला सुरुवात देखील केलेली नाही, पण तो करणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण करणार आहोत हे गोइंग टू सांगतं इंग्रजीमध्ये. येते लक्षात? दुसरं वाक्य बघा, शी इज गोइंग टू लर्न हाऊ टू प्ले द गिटार. ती गिटार वाजवायला शिकणार आहे, अजून शिकलेली नाही. किंवा तिने गिटार देखील विकत घेतलेले नाही, ती शिकणार आहे. राईट? इट इज गोइंग टू रेन दिस आफ्टरनून. आज दुपारी पाऊस पडणार आहे, पडलेला नाही, पावसाला सुरुवात झालेली नाही, पडणार आहे. माय फादर इज गोइंग टू बाय अ न्यू कार. माझे वडील नवीन गाडी विकत घेणार आहेत, त्यांनी अजून घेतली नाही, ते पैशांची जमवाजमव करत आहेत गाडी घेण्यासाठी. द टीम इज गोइंग टू विन द चॅम्पियनशिप. संघ अजिंक्यपद जिंकणार आहे. माय सिस्टर इज गोइंग टू कुक डिनर टू नाईट. माझी बहीण आज रात्री जेवण बनवणार आहे, कारण की आमची आई गावाला गेली आहे. द बॉस इज गोइंग टू गिव्ह अ प्रेझेंटेशन.
बॉस एक सादरीकरण देणार आहेत. आपण वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्सवर, वेगवेगळ्या प्रोजेक्टवर, वेगवेगळ्या विषयावर आपण प्रेझेंटेशन देत असतो. म्हणजे इतर लोकांसमोर आपण सादर होत असतो. इतर लोकांसमोर आपण व्यक्त होत असतो. तर नेमकं अशा प्रकारची वाक्य कशी बोलतात, हे आपलं लक्षात आलं असेल, तर दुसरी स्लाइड्स किंवा स्क्रीन आपल्यासाठी उपलब्ध आहे. ही बघा. 8व्या क्रमांकाचे वाक्य आहे. The baby is going to take a nap soon. बाळ लवकरच झोप घेणार आहे. म्हणजे झोपलेलं नाही, पण झोप घेणार आहे. The movie is going to start at 7. चित्रपट 7 वाजता सुरू होणार आहे. सुरू झालेला नाही, सुरू होणार आहे. The sun is going to set in an hour. सूर्य एका तासात मावळणार आहे. माय फ्रेंड इज गोइंग टू ट्रॅव्हल टू गोवा नेक्स्ट मंथ. माझा मित्र पुढील महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात गोव्याला प्रवास करणार आहे. म्हणजे तो अजून गोव्याला गेलेला नाही, तो जाणार आहे. द गव्हर्नमेंट इज गोइंग टू इंट्रोड्यूस अ न्यू पॉलिसी. सरकार एक नवीन धोरण सादर करणार आहे, जे सर्वांच्या हिताचं किंवा फायद्याचं असणार आहे. त्याच्यानंतर द शॉप इज गोइंग टू ओपन अर्ली टुमारो. दुकान उद्या लवकर उघडणार आहे. द डॉक्टर इज गोइंग टू चेक हिज पेशंट. डॉक्टर त्याचा रक्तताप तपासणार आहे. सॉरी, द डॉक्टर इज गोइंग टू चेक हिज BP किंवा ब्लड प्रेशर. डॉक्टर त्याचा रक्तदाब तपासणार आहे. राईट. याच्यानंतर पुढची स्लाइड आपल्यासाठी उपलब्ध आहे. ती पुढची स्लाइड अशी आहे बघा. द कन्स्ट्रक्शन इज गोइंग टू फिनिश नेक्स्ट मंथ. बांधकाम पुढच्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. माय ब्रदर इज गोइंग टू कॉल मी बॅक लेटर. माझा भाऊ मला नंतर परत फोन करणार आहे. शी इज गोइंग टू वेअर हर न्यू ड्रेस टू द पार्टी. ती पार्टीला तिचा नवीन ड्रेस परिधान करणार आहे. द वेटर इज गोइंग टू ब्रिंग द बिल नाव. वाढपी आता बिल घेऊन येणार आहे. द ट्रेन इज गोइंग टू अराईव्ह ऑन टाइम. गाडी वेळेवर येणार आहे. द टीचर इज गोइंग टू एक्सप्लेन द टॉपिक अगेन. शिक्षक तो विषय पुन्हा समजावून सांगणार आहेत. लक्षात घ्या, अशा प्रकारची वाक्य मी सांगितलेल्या पॅटर्ननुसार आपण जर बनवली, हजारो वाक्य बनू शकतात आणि आपल्याला एक इंग्रजी स्पोकनच्या दृष्टीने नवीन स्ट्रक्चर शिकायला मिळतं. बघा, पुढची स्लाइड आपल्यासाठी ही आहे. एकूण मी जवळजवळ आपल्यासाठी 30 ते 35 वाक्य शोधून काढलेली आहेत. द कंपनी इज गोइंग टू हायर मोर एम्प्लॉईज. कंपनी आणखी कर्मचारी भरती करणार आहे. द फ्लावर इज गोइंग टू ब्लूम व्हेरी सून. फूल लवकरच उमलणार आहे. माय मदर इज गोइंग टू बेक अ केक फॉर माय बर्थडे. माझी आई माझ्या वाढदिवसासाठी केक बनवणार आहे. ही इज गोइंग टू अप्लाय फॉर न्यू जॉब. तो नवीन नोकरीसाठी अर्ज करणार आहे. द फ्लाईट इज गोइंग टू टेक ऑफ इन 10 मिनिट्स. विमान 10 मिनिटात उड्डाण टेक ऑफ करणार आहे. त्याच्यानंतर द इलेक्ट्रिसिटी इज गोइंग टू बी कट ऑफ फॉर रिपेअर. दुरुस्तीसाठी वीज तोडण्यात येणार आहे. तर आपण अशी वाक्य निश्चितच शिकून खूप काही वाक्य बनवू शकतो. शी इज गोइंग टू अपोलोजाइज फॉर हर मिस्टेक. ती तिच्या चुकीबद्दल माफी मागणार आहे. द लायब्ररी इज गोइंग टू ऑर्गनाइज बुक फेअर. ग्रंथालय पुस्तक प्रदर्शन आयोजित करणार आहे. द पेशंट इज गोइंग टू रिकवर क्विकली. रुग्ण लवकरच बरा होणार आहे. माय ग्रँडपॅरेंट्स इज गोइंग टू व्हिजिट अस नेक्स्ट मंथ. माझे आजोबा आजी पुढील महिन्यात आम्हाला भेटायला येणार आहेत.
तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवू शकतो आणि नवनवीन कन्सेप्ट आणि पॅटर्न शिकून इंग्लिश बोलण्यामध्ये आपण एक वेगळेपण म्हणजे व्हेरिएशन आणू शकतो. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.